तीन मित्र सतत बनियान घालून राहायचे. दिवस रात्र दार बंद. शेजाऱ्यांना संशय आला आणि दार उघडताच असं महाभयंकर प्रकार. एकच खडबड, अंतर्वस्त्र आणि असं नेमकं आत काय सुरू होतं? लोक मात्र घाबरले. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील एका शांत भागात घडलेली ही घटना लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. त्या परिसरात 3 तरुणांनी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं काही विद्यार्थी असतील किंवा नोकरी करणारे मुलं असतील. पण काही दिवसात शेजाऱ्यांना त्यांच्या वागणुकीत काहीतरी विचित्र जाणवू लागलं. हे तिन्ही तरुण दिवसभर घराबाहेर फारसं दिसत नसत. सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळी पाहिलं तरी घराचं दार बंदच असायचं. खिडक्यांनाही पडदे लावलेले होते आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ते तिघेही कायम पांढरा बनियान घालूनच दिसायचे. शेजारी लोकांना ही गोष्ट सुरुवातीला फारशी गंभीर वाटली नाही, पण हळूहळू त्यांना कळायला लागलं की हे तिघे दिवस रात्र घरातच बसून असतात. बाहेर फारसं जात नाहीत, कुणाशी बोलत नाहीत आणि कुणालाही घरात येऊ देत नाहीत. कधी-कधी रात्री उशिरापर्यंत घरात लाईट चालू असायची. मोबाईलवर बोलण्याचे आवाज ऐकू यायचे. काही वेळा तर रात्री 2-2 वाजेपर्यंतही आवाज येत होते. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. एक दिवस शेजारच्या एका माणसाने लक्ष दिलं की घरात अनेक वेगवेगळे इंटरनेट वायर आणि उपकरणं आत नेली जात आहेत. 2-3 वेगवेगळे राऊटर देखील त्यांनी आत नेले होते. हे पाहून संशय आणखी वाढला. हळूहळू परिसरात चर्चा सुरू झाली. हे मुलं नेमकं काय करतात? दिवसभर दार बंद करून आत काय चालतं? असे प्रश्न सगळ्यांच्या मनात यायला लागले. काही लोकांनी तर असा अंदाज लावला की कदाचित काही बेकायदेशीर धंदा वगैरे चालत असावा. कारण सामान्य माणूस इतका वेळ घरात दार बंद करून काय करणार? दरम्यान काही दिवसांनी परिसरात एका व्यक्तीला ऑनलाईन फसवणुकीचा अनुभव आला. त्याला सोशल मीडियावरून कोणीतरी गेम खेळण्याचा आमिष दाखवला आणि नंतर पैसे काढून घेतले. दरम्यान बाडमेर पोलिसांनी सायबर गुन्ह्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. त्याचवेळी पोलिसांच्या गुप्त माहितीदाराकडून एक माहिती मिळाली. त्या माहितीमध्ये सांगण्यात आलं की एका भाड्याच्या घरातून काही तरुण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक करतायत. दिवस रात्र ते मोबाईल आणि इंटरनेटवर काम करतात. ही माहिती मिळताच DST आणि बालोतारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या घरावर काही दिवस गुप्तपणे लक्ष ठेवलं. पोलिसांनी पाहिलं की घराचं दार खरोखरच जवळजवळ कायम बंद असतं. आतून सतत मोबाईल कॉल्स सुरू असायचे. त्यामुळे संशय आणखी पक्का झाला. एक दिवस अखेर पोलिसांनी त्या घरावर धाड टाकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी टीम थेट त्या घराजवळ पोहोचली आणि दार ठोठावलं. काही वेळा दार उघडलंच नाही, पण नंतर अनेकदा जेव्हा दार उघडायचा प्रयत्न केला गेला आणि आत जे दिसलं ते पाहून सगळे थक्क झाले. घराच्या आत अनेक मोबाईल फोन, इंटरनेट, राऊटर, बँकांचे डेबिट कार्ड्स, पासबुक आणि चेकबुकचा ढीग पडलेला होता. त्या खोलीत तिन्ही तरुण बसलेले होते. ते म्हणजे भंवरलाल, लक्ष्मण कुमार आणि आईदानराम. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली. तपासणी दरम्यान त्यांना एक मोठं रजिस्टर सापडलं. त्या रजिस्टरमध्ये सगळ्या व्यवहाराचा तपशील लिहिलेला होता. जेव्हा पोलिसांनी ते रजिस्टर उघडलं तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण त्या रजिस्टरमध्ये कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराचा हिशोब लिहिलेला होता. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. चौकशीत त्यांनी जे कबूल केलं ते ऐकून सगळेच चकित झाले. त्या तिघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन बनवला होता. ते ऑनलाईन गेम खेळण्याचं आमिष दाखवायचे. सुरुवातीला ते समोरच्या व्यक्तीला थोडे पैसे जिंकून देईन, त्यामुळे समोरच्याला विश्वास बसायचा की हा गेम खरा आहे. त्यानंतर तो मोठ्या रकमेचा डाव लावायला सांगायचे आणि जेव्हा समोरचा व्यक्ती जास्त पैसे टाकायचा तेव्हा ते संपूर्ण रक्कम हडप करायचे. अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना फसवलं. त्यासाठी त्यांनी भाड्याने घेतलेल्या त्या छोट्या खोलीतून संपूर्ण सायबर फसवणुकीचा सेटअप उभा केला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 5 मोबाईल नेटवर्क, राऊटर आणि अनेक बँकांचे डेबिट कार्ड, पासबुक आणि चेकबुक जप्त केले. अखेर पोलिसांच्या कारवाईनंतर या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भंवरलाल, लक्ष्मण कुमार आणि आईदानराम हे तिघेही अवघे 23 ते 24 वर्षांचे असल्याचं समोर आलं. दिवसरात्र दार बंद ठेवून पांढरा बनियान घालून बसलेले हे तिघे तरुण प्रत्यक्षात मोठ्या सायबर फसवणुकीचा खेळ खेळत होते आणि पोलिसांच्या एका धाडीत त्यांचा संपूर्ण खेळ उघड झाला.